नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आठवडा संपत आला आणि घरात भाजीला काही नसलं की प्रत्येक गृहिणीचा प्रश्न, आज भाजीला काय बनवू, असाच प्रश्न मला सुद्धा पडला. मग काय आहोंना विचारलं, भाजी कशाची बनवू, तर म्हणाले की मस्त राजस्थानी मारवाडी स्पेशल भाजी बनव, गट्ट्याची. तर आज बघणार आहोत आपण झणझणीत, चमचमीत, चविष्ट, स्वादिष्ट अशी गट्टूची भाजी. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये मी लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर तसेच मीठ टाकून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर कापून घेतलेली आहे, ती सुद्धा टाकून घेऊया आणि इथे जिरे आणि तेल टाकून घेतलेलं आहे. घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकून तर मस्तपैकी असं पीठ मळून झालेलं आहे आपलं, बघू शकता. बाजूला ठेवून घेऊया. असं घट्ट पाहिजे आपल्याला, एकदम पातळ नको. तर गॅसवर इथे कढई ठेवून घेतलेली आहे. तर कढईमध्ये मी पाणी टाकून घेते. पाणी मस्तपैकी गरम होईपर्यंत आपल्याला इथे गट्टू बनवून घ्यायचे आहेत. तर इथे एक गोळा तोडून घेतलेला आहे मी पोळी पाटावर आणि अशा प्रकारे आपल्याला लांबून घ्यायचा आहे तो हाताने. तर याच प्रकारे दुसरे सुद्धा मी तयार करून घेते. खूप छान लागते ही भाजी, नक्की ट्राय करा एकदा. तर इथे सगळे गट्टू तयार आहे आपले. इथून मधातून कापून घेतलेले आहे मी आणि पाण्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे, जेणेकरून ते एकमेकाला चिकटणार नाही. आणि कडकडीत असं पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला टाकून घ्यायचे गट्टू त्याच्यामध्ये. तर गट्टू शिजेपर्यंत आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे भाजीसाठी लागणारी. तर इथे मी कोथिंबीर, खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि जिरे घेतलेलं आहे. तर ते सुद्धा आपण मस्तपैकी गॅसवर तव्यावर परतून घेऊया. तर थोडं तेल टाकलेलं आहे इथे. आता आपल्याला मस्तपैकी लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं छान. तर गट्टू बघू शकता झालेले आहे आपले. तर आपली पेस्टचं कांदा लसूण मसाला सुद्धा तयार आहे. तर यामध्ये मी तेजपान टाकलेलं आहे, ते सुद्धा परतून घेऊया मस्त. आता मसाला थंड होईपर्यंत आपल्याला गट्टूमधलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं. गट्टू काढून घ्यायचे पाण्यामधून. तर बघू शकता मस्तपैकी शिजलेले आहे. तर आता मसाला सुद्धा आपण वाटून घेऊया. ओबळधोबळ असा मसाला वाटून घ्यायचा आपल्याला, एकदम बारीक पेस्ट नको. तर इथे मी गट्टूतलं सगळं पाणी बाजूला करून ठेवलं आहे आणि गट्टू काढून घेतले. आणि ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, तेच पाणी आपल्याला भाजीत वापरायचं आहे. तर गट्टू पूर्णपैकी थंड झालेले आहे. मस्तपैकी छोटे छोटे तुकडे करून घेऊया, कापून घेऊ मस्त. तर इथे कापून झालेले आहे. आता आपल्याला फोडणी करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमच इतकं तेल टाकून घेतलेलं आहे, तसेच वाटलेलं वाटण मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. मस्त कलर बदललेला आहे आपल्या वाटणाचा, बघू शकता. तर आता आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. बेसिक मसाले, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि हळद. तर तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल मी भाजीत कुठलाच मसाला वापरत नाही. घरचे जे मसाले असतात, तिखट, मीठ, हळद वगैरे इथलंच वापरते, इतकंच वापरते. तर यामध्ये मी चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. मस्तपैकी परतून घेऊया. थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मी, करपणार नाही आपला मसाला यासाठी. आता आपल्याला झाकण ठेवून छान असं बघू शकता, छान तेल सुटायला लागलेलं आहे. तर यामध्ये आपण कापून घेतलेले गट्टू सुद्धा टाकून घेऊया आणि मस्त परतून एकजीव करून घेऊया, खालीवर करून घेऊया. ज्यामध्ये आपण गट्टू शिजवलं होते तेच पाणी मी भाजीला वापरते. तर आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कसुरी मेथी सुद्धा वरून क्रश करून टाकलेली आहे मस्त.
आणि छान आपल्याला खळखळीत उकळी काढून घ्यायची आहे. तर छान भाजीला उकळी आलेली आहे मस्त. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. तर चमचमीत अशी भाजी आपली तयार आहे. एकदम झटपट होणारी राजस्थानी गट्टा. राजस्थानी गट्टा ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की एकदा सांगा. तर वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.